नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. संसदेमध्ये महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं 3 विधेयक आणले. त्याला विरोधकांकडून तीव्र विरोध होतोय. महिला आरक्षणाच्या आड केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना घाईघाईमध्ये करू पाहतंय. त्यात सर्वाधिक नुकसान दक्षिणेकडच्या राज्यांचं आहे असा आरोप विरोधकांनी केलाय. या विषयाला अनेक कांगोरे आहेत. कायदेशीर आहेत, संसदीय आहेत, सामाजिक आहेत आणि संघराज्यीय सुद्धा आहेत. त्यामुळे याचा विचार अनेक अंगांनी करावा लागणार आहे. महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारनं मतदारसंघ पुनर्रचना करताना 2011च्या जनगणनेचा आधार घ्यायचं ठरवलंय. याचं कारण म्हणजे मतदारसंघ संख्येतील वाढीवर 2001 साली 15 वर्षांसाठी बंदी केली होती. ती मुदत याच वर्षी संपतीये. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हे जर आता केलं नाही तर महिला आरक्षण अंमलबजावणीला थेट 2034 उजाडेल. म्हणजे त्यांचं श्रेय 2029च्या निवडणुकीमध्ये भाजपला घेता येणार नाही. पण या 3 पैकी एक विधेयकाला सर्वाधिक अडचण येणार हे स्पष्ट आहे. कारण एक विधेयक हे घटना दुरुस्ती विधेयक आहे, ज्याच्या मंजुरीसाठी 2/3 बहुमत लागतं. एनडीएकडे दोन्ही सभागृहात तितकं बहुमत नाहीये. त्यामुळे सरकार शुक्रवार आणि शनिवारी संसदेमध्ये नेमकं काय करतं ते पाहावं लागेल. आता यामध्ये विरोधकांची नेमकी काय भूमिका आहे त्यावर एक नजर टाकूयात. महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीला आमचा विरोध अजिबात नाही. पण महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचना घाईघाईनं आणि अयोग्यरित्या करण्याला आमचा विरोध आहे. ती तशी आणली जाते असा विरोधकांचा दावा आहे. सरकारच्या या विधेयकामुळे भारताच्या संघराज्य व्यवस्थेला धक्का पोहोचणार आहे अशी विरोधकांची भूमिका आहे. मुळात जनगणना सुरू असताना घटना दुरुस्ती 2011च्या जनगणनेच्या आधारित ठेवण्याची काय गरज आहे? 5 राज्यांमध्ये निवडणुका सुरू असतानाच हे विधेयक आणणं गरजेचं होतं का? पुनर्रचनेनंतर उत्तर भारतीय राज्यांना अधिक लाभ होईल हे सरकार नाकारू शकतं का? संसदेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत नेमकं काय म्हणाले पाहूयात. इस पवित्र जगह से कहना चाहता हूं, चाहे दक्षिण हो, उत्तर हो, पूर्व हो, पश्चिम हो, छोटे राज्य हो, बड़े राज्य हो, मैं आज एक जिम्मेवारी से कहना चाहता हूं कि निर्णय प्रक्रिया किसी के साथ भी भेदभाव नहीं करेगी. ये निर्णय प्रक्रिया किसी के साथ अन्याय नहीं करेगी. मेरे लिए संविधान ही सर्वोपरि है और इसलिए ये संविधान की ताकत है कि मेरे जैसा अत्यंत छोटे समाज का, अति पिछड़े समाज के व्यक्ति को इतना बड़ा दायित्व देश ने दिया. और इसलिए मैं तो देशवासियों का ऋणी हूं और मैं तो संविधान निर्माताओं का ऋणी हूं कि जिसके कारण आज मैं यहां हूं. जिन लोगों को इसमें राजनीति की बू आ रही है, मैं चाहूंगा कि वो खुद के परिणामों को पिछले 30 साल में देख ले. फायदा उनका भी इसी में रास्ता दिखा रहा हूं. इसी में फायदा है कि जो नुकसान हो रहा है उसे बच जाओगे. और इसलिए मैं समझता हूं कि इसको राजनीतिक रंग देने की जरूरत नहीं है. आज भी मैं कहता हूं, अगर हम सब साथ में जाते हैं तो इतिहास गवाह है कि किसी एक के राजनीतिक पक्ष में नहीं जाएगा. ये देश के लोकतंत्र के पक्ष में जाएगा, देश के सामूहिक निर्णय शक्ति के पक्ष में जाएगा और हम सब उसके यश के हकदार होंगे. अगर 50% इंक्रीज नहीं हुआ तो कल को तमिलनाडु, हमारे साउथ के सारे राज्य जिनकी जनसंख्या कम हुई है, तो अगर जनसंख्या के आधार पर बनता गया तो इनकी सारों सांसदों की संख्या कम होगी. देश को हम विभाजन की तरफ लेके जा रहे हैं. मैं सावधान कर रहा हूं.
दक्षिण और उत्तर भारत, ये लाइन आएगी, महाराष्ट्र की कट हो जाएगा। उसमें एक शब्द प्रयोग किया, सैद्धांतिक और राजनीतिक। अगर ये राजनीतिक नहीं है, सैद्धांतिक, तो यहां बैठी हुई सभी को लगेगा कि हम सब विपक्ष के लोग महिलाओं के आरक्षण के खिलाफ है। भैया, महिलाओं का आरक्षण का बिल 2023 में पास हुआ ना, किसने किया विरोध? क्यों बोल रहे हैं हम लोग कि महिलाओं के आरक्षण के बिल के लिए हम लोग विरोध कर रहे हैं? आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी त्यांच्या खास शैलीत या विधेयकाला विरोध करण्याची कारणं सांगितली। नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या अंमलबजावणीची चर्चा करत असताना महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करणं आपणा सर्वांचं कर्तव्य आहे। आणि त्याच वेळी त्यांच्या द्विजन्म शताब्दी वर्षातही अजूनही त्यांना भारतरत्न पुरस्कार आपण देऊ शकलो नाही, हे देशाचं दुर्दैव आहे। देशाला पहिलं महिला धोरण देणारे, संरक्षण दलात महिलांना नोकरीची संधी देणारे, वडिलोपार्जित संपत्तीमध्ये सुद्धा महिलांना वाटा देणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब होते। आणि त्यामुळे या महिला आरक्षण विधेयकाला विरोध करण्याचा मुळीच प्रश्न नाही। आणि जर कोणी म्हणत असेल की, कुणाला वाटत असेल की हे करून आपण उपकार करतो, तर त्यांना एवढंच सांगू इच्छितो की उपकार आपण करत नाही आहोत, तर त्या मातेनं आपल्याला जन्म दिला आणि हे जग बघण्याची संधी दिली, हा तिचा आपल्यावर उपकार आहे। संपूर्ण विरोधी पक्षाचं हेच मत होतं की नारी शक्ती वंदन विधेयक हे 2024लाच लागू करा, द्या आमच्या बहिणींना हक्काचा अधिकार, द्या आमच्या बहिणींना या पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व। आणि हे फार सोपं होतं करणं, आणि हे आवर्जून सांगतो कारण उद्या हे सांगितलं जाईल की विरोध केला, पण विरोध या गोष्टीला नाही, अंमलबजावणीच्या पद्धतीला मात्र नेमका विरोध। आता या विधेयकावर दाक्षिणात्य राज्यांची काय भूमिका आहे बघूया। दाक्षिणात्य राज्यांचं असं म्हणणं आहे, प्रामुख्यानं 4 प्रमुख दक्षिणेकडच्या राज्यांचं, की आम्ही सगळ्यात जास्त कर गोळा करतो, पण लोकसंख्या उत्तरेची अधिक आहे, त्यामुळे कल्याणकारी योजनांसाठी सगळ्यात जास्त खर्च होतो तो उत्तर भारतावर। एकीकडे आम्ही लोकसंख्या नियंत्रणात आणली, दुसरीकडे आम्ही औद्योगिकरण वाढवलं, त्या माध्यमातून करसंकलन वाढवलं, मग त्याचा परतावा आम्हाला त्याच प्रमाणामध्ये का मिळत नाहीये? चांगलं काम करून दाखवल्याबद्दल मोबदला तर सोडाच, आम्हाला शिक्षा का सहन करावी लागते? उत्तरेतील राज्यांनी त्यांचा कर स्वतः कमवावा आणि स्वतःवर खर्च करावा। विक्री कर, एलबीटी हे बंद केले, त्यामुळे आमचे उत्पन्नाचे स्रोत आधीच बंद झाले। त्यातही केंद्रातून पुरेसा निधी जर येणार नसेल, तर मग आम्ही आमचा खर्च कसा भागवायचा? मतदारसंघ सुद्धा उत्तरेमध्ये जास्त, मग जास्त कर पाठवूनही धोरण निश्चितीमध्ये आम्हाला जास्त वजन का नाही? काँग्रेसचं सरकार असताना जेव्हा महिला आरक्षण विधेयक आणलं होतं, तेव्हा भाजपनं विरोध केला होता, असा दावा काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी केलाय। अध्यक्ष महोदय, मौजूदा सरकार एक बार फिर इस देश की जनता की आंखों में धूल झोंकने का काम करके देश की अखंडता पर बहुत बड़ा हमला कर रही है। एक तरफ महिला आरक्षण की बड़ी बड़ी बातें, तो दूसरी तरफ गुप्त रूप से ओबीसी वर्ग का हक छीना जा रहा है और कुछ प्रदेशों की ताकत कम करके लोकतंत्र की धज्जियां उड़ाकर अगले चुनाव के लिए अपनी पार्टी की मजबूती का ढांचा बनाया जा रहा है। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांच्या आक्षेपाला आज सविस्तर उत्तर दिलं, बघूया। एक सबसे बड़ा नैरेटिव खड़ा किया जा रहा है, भ्रांति फैलाई जा रही है कि ये जो 3 विधेयक है, संविधान संशोधन विधेयक और 2 कानून,
डिलिमिटेशन का और संघ क्षेत्र के चुनाव के कानून में बदलाव, वो आने से दक्षिण की क्षमता लोकसभा में बहुत कम हो जाएगी और हमारे दक्षिण के राज्यों को बहुत बड़ा नुकसान होगा। मान्यवर, मैं बिल जो सदन के सामने है, अब सदन की प्रॉपर्टी है, इसका प्रैक्टिकल इंटरप्रिटेशन कर कुछ चीजों को मैं बताना चाहता हूं। कर्नाटक राज्य में 543 के सदन में अभी 28 सीटें हैं और सदन की 543 सीटों की संख्या के 5.15% कर्नाटक के सांसद यहां पर आते हैं। ये बिल पारित होने के बाद, संविधान संशोधन होने के बाद कर्नाटक की संख्या हो जाएगी 28 से बढ़कर 42 और प्रतिशत लोकसभा में 816 में हो जाएगा 5.14। तो जरा भी नुकसान कर्नाटक को नहीं होगा। आणि याच संदर्भात राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख आपल्या सोबत आहेत। सर, तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की लोकसंख्या आम्ही कमी केली, पण लोकसभेच्या जागा जेव्हा वाढायची वेळ येते तेव्हा त्या वाढतात उत्तरेमध्ये जास्त, त्याच प्रमाणात त्यांना निधीही जास्त मिळतो। मग दक्षिणेकडच्या राज्यांनी काय करायचं? ही दक्षिणेकडच्या राज्यांची जी भूमिका आहे, जी फक्त याच मतदारसंघ पुनर्रचनेच्या निमित्तानं आलेली नाहीये, या अगोदर सुद्धा अनेक वेळा व्यक्त झालेली आहे, हे योग्य आहे का? देशामध्ये मतदारसंघाची पुनर्रचना हा विषय 2004-05 मध्ये चर्चेला आला। 2009 मध्ये त्यावेळी निवडणुका झाल्या, त्यावेळी मतदारसंघांची संख्या वाढवायची नाही असं ठरल्यामुळे मतदारसंघांचं आकारमान खूप वाढलं। म्हणजे लोकसंख्या जिथे विरळ आहे असे 2-2 जिल्हे म्हणजे मतदारांच्या संख्येनुसार एकत्र करण्यात आले। जसं की कोकणामध्ये राजापूर मतदारसंघ गायब झाला, रत्नागिरी सिंधुदुर्ग हा एकच मतदारसंघ झाला। विदर्भामध्ये यवतमाळ आणि वाशिम हे 2 लोकसभा मतदारसंघ होते, ते एक झाले। असं काही मतदारसंघ कमी झाले आणि या निवडणुका पार पडल्या। आता ती परिस्थिती बदलली आहे। आज देशभरामध्ये चर्चा सुरू आहे ती महिला आरक्षण विधेयक आणि डिलिमिटेशन म्हणजेच परिसीमन मतदारसंघांची पुनर्रचना याची। आताची पुनर्रचना ही लोकसंख्येला अधिक महत्त्व देणारी असल्याचं दिसून येतंय। त्यामुळे दक्षिणेकडील राज्य याबद्दल प्रतिकूल मतं व्यक्त करताना दिसत आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की प्रगतीकडे वाटचाल करत असताना लोकसंख्येवर नियंत्रण ठेवल्यामुळे आमचे मतदारसंघ कमी होत आहेत। ज्या प्रमाणात मतदारसंघांची संख्या वाढायला हवी ती वाढताना दिसत नाही, आमचा लाभ कमी होतोय, पण उत्तरेकडील राज्यांचा लाभ वाढतोय। मध्य भारतामध्ये विशेष करून राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, पुढे उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या राज्यांचा खूप फायदा होतोय। त्यामुळे देशाच्या राजकारणामध्ये या राज्यांचं महत्त्व खूप मोठ्या प्रमाणावर वाढेल। आधीच बिमारू राज्य म्हणून काही राज्यांना आपण अधिक निधी देतो केंद्राचा आणि तुलनेने तो निधी प्रगत राज्यांना कमी मिळतो। हे दक्षिणेकडील राज्यांच्या बाबतीत घडतंय, हे महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा घडतंय। महाराष्ट्राला म्हणावं तसा केंद्रीय निधी मिळत नाही। या दोन्ही बाजूवर आक्षेप आहे। त्यामुळे दक्षिणेकडील राज्य तीव्र टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त करतायत की हे परिसीमन तुम्ही हे जनगणना 2011 वर आधारित न करता नवीन जनगणना जी सुरू झाली आहे त्यावर आधारित करा, त्यासाठी वाट पहा। परंतु केंद्र सरकारची तशी काही मानसिकता दिसत नाही। त्यांचं म्हणणं आहे की 2011च्याच लोकसंख्येच्या आधारे आपण हे करूया, किंबहुना त्याचा फारसा आधार आम्ही घेतच नाही असंही त्यांचं म्हणणं आहे। आणि नवीन जर जनगणना विचारात घ्यायची ठरली तर पुढच्या वर्षीपर्यंत थांबावं लागेल। मग 2029च्या निवडणुका महिला आरक्षणानुसार होणार नाहीत। महिलांना आरक्षण देण्यासाठी मग आपल्याला 2034ची वाट बघावी लागेल, अशी भूमिका केंद्राने घेतलेली आहे। बरं, पण सर, मोदी सरकारनं हे विधेयक 5 राज्यांमध्ये निवडणुका सुरू असतानाच नेमकं आणलेलं आहे। या टायमिंगचं नेमकं काय कारण आहे? सध्या देशात वातावरण आहे ते पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आदी 5 राज्यांच्या निवडणुकांचं। ह्या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये महिला मतदारांची सहानुभूती किंवा मतदान भरघोस व्हावं म्हणून मुद्दाम केंद्र सरकारने म्हणजे भाजपच्या नेतृत्वाखालच्या एनडीएनी हे महिला आरक्षण विधेयक आणि परिसीमन मतदारसंघांचं हे मुद्दाम एकत्र केलंय आणि घाईघाईत हे करतायत। यासाठी वाट पाहायला हवी होती, यासाठी विस्तृत चर्चा करायला हवी होती असा आक्षेप घेतला जातोय। आणि त्यात तथ्य नाही असं म्हणता येत नाही, कारण 5 महत्वाची राज्य आहेत, केरळ आहे, तामिळनाडू आहे, पश्चिम बंगाल आहे, पुदुचेरी तुलनेने हे लहान आहे। परंतु असं आहे की
या राज्यांमध्ये महिला मतदारांचं जर भरघोस मतदान एनडीएला पडलं तर तिथलं राजकीय समीकरणं ही प्रचंड वेगाने बदलू शकतात आणि केंद्र सरकारला म्हणजेच एनडीएला त्याचा लाभ होऊ शकतो. यामुळं विरोधी पक्ष याच्यावर टीका करणं हे स्वाभाविकच मानायला हवं. आणि लोकसभेमध्ये आज या सगळ्या विषयावर चर्चा सुरू असताना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्यात खडाजंगी झाले. निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आणि अरविंद सावंत खवळले. बघूयात नेमकं काय झालं त्यावेळेस लोकसभेमध्ये. यदि ये कुलदीप सेंगर और ब्रिजभूषण की बात करेंगे तो आदित्य ठाकरे की भी बात होगी. क्यों? उसने भी हीरोइन को जो है मार दिया. यही चर्चा कर रहे थे. यही चर्चा करो कैसा नहीं. चलिए आप बैठिए. क्या बात करते हो? एकदम सर इसके ऊपर तो इनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. कार्रवाई होनी चाहिए उसके ऊपर. क्या है ये? क्या है ये? क्या है ये सर? हम दिखवा लेंगे, वो कार्रवाई का हिस्सा नहीं बनेगा. हमने निर्णय दे दिया. निर्णय दे दिया. सर कैसे? निर्णय दे दिया. निर्णय दे दिया. अरविंद सावंत जी. Nothing will go on record except अरविंद सावंत जी. अरविंद सावंत जी की बात जाएगी. सर ये बात सॉरी. डॉक्टर मैंने गुनाहगारों का नाम लिया अरविंद सावंत जी जिनको जेल में गए वो लोग. श्याम जी बैठ जाए. किसी को बदनाम करना होता ना श्याम कुमार वर्मे जी बैठ तो जाए. मैं तड़ीपार का नाम ले लूं क्या? कौन तड़ीपार था? एफसीन भाई का नाम ले लूं क्या? बोलो ना मुझे. मुंह नहीं खोलना कभी. पूरा कर दूंगा. मेरे पास पूरा है तुम्हारे से. लाइन है तुम्हारी इधर की महिलाओं के अत्याचार. अरविंद सावंत जी. एकीकडे निशिकांत दुबे आणि अरविंद सावंत यांच्यात ही तूतूमेमे झाली तर दुसरीकडे प्रियंका गांधी आणि अमित शहांमध्ये काही हलके फुलके क्षणही पाहायला मिळाले. अमित शहांचा उल्लेख अनेक जण चाणक्य असा करतात. त्यालाच धरून प्रियंका गांधी यांनी शहांना कोपरखळी मारली. हंस रहे हैं. गृह मंत्री जी हंस रहे हैं. पूरी योजना बना रखी है. पूरी योजना बना रखी है. चाणक्य आज अगर जिंदा होते तो वो भी चौंक जाते आपकी राजनीतिक कुटिलता पे. इन्होंने पूरी योजना बना रखी है. हंस रहे हैं, सहमत है मेरी बातों से.